आज आपण आहोत देहू संत तुकाराम महाराजांची भूमी आणि आपण आता सध्या इंद्रायणी नदीवरती आहोत। गेल्या 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे। आपण आता पाहत आहोत या इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचं हे रुद्र रूप आहे। आता आपण इंद्रायणी नदीवरील जुन्या पुलावरती आहोत। ते पहा तुम्हाला या ठिकाणी हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। सर्व माणसांनी आपल्या नदी किनारे राहत असतील तर त्यांनी काळजी घेणे असा इशारा देण्यात येत आहे। सध्या ही आळंदीची परिस्थिती आहे। इथे एक मोठी विहीर होती, ती विहीर पाण्याखाली गेलेली आहे। तसेच इथे एक वाहन आहे जे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेलं आहे। आळंदी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराच्या शेजारी, समाधीस्थळाच्या शेजारी ही परिस्थिती आहे। एकूणच 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही। बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत। आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीनं देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे।